नमस्कार. आज आपण करणार आहे बॅक वर्कआउट. त्याआधी एनर्जीसाठी यूज करू थोडंसं प्री वर्कआउट. त्यानंतर लगेच वॉर्मअप करून आपण चालू करूया आपली पहिली एक्सरसाइज. बेंट ओव्हर रोईंग. आज आपण GVT फॉर्म्युला यूज करणार आहे. यामध्ये प्रत्येक एक्सरसाइजचे 10 सेट आणि 10 रिपिटेशन असतात, जेणेकरून तुम्हाला जास्त आणि बिगर बॅक मिळावं. त्यानंतर आपली सेकंड एक्सरसाइज असते फ्रंट पुल डाऊन. माझी बॅक मोठी असल्यामुळे मी मोठा रोप यूज करत आहे, जेणेकरून माझे हात थोडेसे बाहेर आले पाहिजे. यामध्ये सुद्धा 10 सेट 10 रिपिटेशन्स. त्यानंतर तिसरी एक्सरसाइज असते रॅक पुल. यामध्ये आपण थोडी इंटेन्सिटी वाढवून घेऊया. याचे सुद्धा 10 सेट 10 रिपिटेशन्स. जर मसल ग्रोथ करायची असेल आणि थोड्या बॉडीला चेंजेस आणावे असेल मसल डेव्हलपमेंटसाठी, तर तुम्ही GVT फॉर्म्युला यूज करू शकता. रॅक पूलमध्ये प्रत्येक सेट हेवी आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण थोडा ब्रेक घेऊन ॲप्स मारूया. ॲप्स बेंचवर 1 2, थोडं बॉक्सिंग स्टाईलमध्ये 4. GVT जो खूप ह्या जुना फॉर्म्युला आहे 90चा. त्यानंतर आपण थोडं 10 मिनटाचा ब्रेक घेऊ, बॉडी रिलॅक्स करू. त्यानंतर आपण प्रिकॉर मशीनवर स्ट्रेचिंग करूया. बायसेप स्ट्रेच, शोल्डर, अगेन शोल्डर. त्यानंतर येतो लोअर बॅक, त्याला आपण लॅम्बर मसल म्हणतो. आता येणार आपले ग्लूट्स. मी वापरलेले शूज आहे लिफ्टिंग शूज आहे. वेट लिफ्टिंगच्या वेळेस मी वापरायचो. त्यानंतर ही आहे कॉर्टिसेपला स्ट्रेच करायची एक्सरसाइज, जेणेकरून तुमचे मसल फ्लेक्झिबल राहतील आणि मसल ग्रोथ होण्यासाठी सुद्धा